वैशाख बुद्ध पौर्णिमेचा औचित्य साधून आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेच्या वतीने विविध ठिकाणी अन्नदान करण्यात आलं। वैशाख बुद्ध पौर्णिमेचं औचित्य साधून आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना आमरस, पोळी, मसाले भात अशा मेनूचं मोफत अन्नदान करण्यात आलं। याचा लाभ 275 लोकांनी घेतला। त्याचप्रमाणे सोलापुरातील 8 झोपडपट्ट्यांमध्ये गरजू लोकांना अन्नदान करण्यात आलं। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर मीना गायकवाड, डॉक्टर देवीदास गायकवाड, संदीप खंडेलवाल, नीलिमा हिरेमठ, नीता अकुर्डे, अनिता तालिकोटी, आकाश तालिकोटी, छाया गंगणे, स्नेहा मेहता, पुष्कर पुकाळे, विजय छंचुरे यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचं नियोजन आस्था रोटी बँकेचे विजय छंचुरे, पुष्कर पुकाळे यांनी केलं। पण आज या जयंतीच्या निमित्त साधून त्यांनी अन्नदानाचं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आणि आजच्या या काळामध्ये म्हणजे जिथं लोक अगदी म्हणजे राजकारणातली सद्यस्थिती सगळ्यांना माहिती आहे की समाजकारणाचं नाटक करून राजकारणी लोक कसं स्वतःची गल्ले भरतात, पण मला वाटते सरांचं घर कुटुंबाच्या कुटुंब, त्यांची बहीण, त्यांची आत्ता ओळख झाली आणि त्यांचा जो एक परिवार आहे या आस्था रोटी बँक सोलापूर यांच्या माध्यमातून काम करणारा आस्था फाउंडेशन याच्या माध्यमातून काम करणारी सगळी कार्यकारिणी असेल आणि त्यानिमित्तानं इतरांनी जोडले गेलेले, तर असं एक खूप मोठं म्हणजे एक आदर्श काम किंवा एक कुणीही किंवा प्रत्येकाने याच्यातून आदर्श घ्यावा, दाखला घ्यावा असं स्वरूपाचं काम आजच्या या काळामध्ये म्हणजे जिथं स्वार्थीवृत्ती वाढत आहे अशा काळामध्ये ते काम आस्था फाउंडेशन आस्था रोटी बँक आज रोजी बुद्ध पौर्णिमा निमित्त सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पेशंटच्या नातेवाईकांना रोज 365 दिवस जेवण असते। आज स्पेशल म्हणून आंब्याचे रस, चपाती, पोळी, भाजी या सर्व लोकांना बुद्ध पौर्णिमा निमित्त वाटप चालू आहे।